जेवढी लोकांची कदर करतात तेवढे ते रडवतील. एक, खरे लोक कोणाच्याही मनामध्ये एवढी जागा बनवू शकत नाहीत जेवढी मतलबी आणि स्वार्थी लोक बनवतात. 2, जे लोक हे म्हणतात की मी ठीक आहे, काहीही झालं नाही. बऱ्याच वेळा असे लोक जेव्हा एकटे असतात तेव्हा खूप रडतात. 3, आयुष्य अशाच लोकांची परीक्षा घेतं जे उत्तम खेळाडू असतात. 4, तुमच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी जितकी कमी असेल तेवढं तुमचं आयुष्य सोपं असेल. 5, जेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते त्यावेळी सगळ्यात पहिला शत्रू त्याला तोच वाटतो जो त्याच्या चांगल्यासाठी त्याला समजावून सांगत असतो. 6, तुमच्या चांगल्या स्वभावानंतरसुद्धा कोणी जर तुमच्याबरोबर वाईट वागत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही नाही तर देव आणि वेळच देईल. 7, खऱ्या नात्यांची आणि पैशांची कदर एकसारखी करा, कारण दोन्हीही कमवणं खूप अवघड आहे आणि गमावणं सोपं आहे. 8, ज्या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकत नाही त्या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करून पहा. 9, हे आयुष्य कधीच सोपं असणार नाही, तुम्हालाच मजबूत व्हावं लागेल. 10, माणूस बोलत नाही, त्याची सफलता बोलते. 11, तुम्ही खऱ्या गोष्टींचा स्वीकार करत जा, तुमची भीती आपोआप कमी होईल. 12, कोणाच्याही आधाराने जगू नका, कारण आधार नेहमी कमजोर बनवतो. 13, जो माणूस स्वतःच्या चुकांसाठी स्वतःबरोबर भांडतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. 14, आजकाल जग असं होत चाललं आहे जेव्हा कोणाच्या आयुष्यामध्ये नवीन लोक येतात तेव्हा ते जुन्या लोकांचे महत्त्व विसरून जातात. 15, एका थेंबासारखं आयुष्य आहे माणसाचं, पण अहंकार समुद्रा एवढा आहे. 16, आपल्याला कोणाचा मेसेज न येणं ते सुद्धा एक मेसेज असतो आणि तो मेसेज म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्यासाठी आता काहीही जागा शिल्लक नाही. 17, तुम्ही काय कोणाला समजावून सांगणार? खुद्द भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावून सांगू शकले नाही. 18, दुःख सगळ्यांचं सारखंच असतं, पण हिंमत प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी हताश होऊन हार मानतो तर कोणी संघर्ष करून जिंकतो. 19, जेव्हा कोणत्याही व्यक्तीला गुलामी करण्याची सवय लागते तेव्हा त्याच्या ताकदीला काहीही महत्त्व राहत नाही. 20, आयुष्यामध्ये कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका, कारण धोका माणूस देत नाही तर अपेक्षा देतात ज्या आपण नेहमीच दुसऱ्यांकडून ठेवतो. 21, आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण तेव्हाच मोठे होतो जेव्हा स्वतःच्या डोळ्यातील अश्रू स्वतःच पुसून परत उभे राहतो. 22, अशा माणसाला कधीही दुःख देऊ नका जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, नाहीतर एक दिवस अशी वेळ येईल की मन तर तुमच्या जवळ असेल पण मनापासून प्रेम करणारे कोणीही नसेल. 23, जेव्हा आपली लोक धोका देतात तेव्हा आयुष्य एका क्षणात विखरून जातं आणि जेव्हा आपली लोक साथ देतात
त्यावेळी आयुष्य सुधारतं. 24. यशस्वी लोक कोणालाही दबत नाहीत आणि कोणावरही दबाव टाकत नाही. उत्तर देणे त्यांना पण चांगलेच येते, पण चिखलात दगड कोण मारणार हा विचार करून ते गप्प बसतात. 25. परत घेऊन आला पोस्टमन चिठ्ठी माझी, बोलला पत्ता तर बरोबर होता, पण लोक बदलले आहेत. 26. जर तुमच्यावर कोणी जळत असेल तर तुम्ही अशी गोष्ट करत आहात जी त्याला येत नाही. 27. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांवर जळणं कधीही स्वतःचं भाग्य लिहू देत नाही. 28. प्रत्येक दिवाळीच्या आधी भंगार सामान घेणारा असाही एक माणूस आला पाहिजे की जो तुटलेली मनं आणि कडू आठवणी घेऊन जाईल. 29. एवढं पण सोपं नसतं आपलं आयुष्य आपल्यासाठी जगणं. खूप लोकांना त्रास होतो जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो. 30. जगामध्ये सगळं चांगलं होईल जर लोक एक दुसऱ्यांबद्दल नाही तर एकमेकांबरोबर बोलायचं कसं हे शिकतील. 31. खरं बोलल्यामुळे मन हलकं होतं आणि खोटं बोलल्यामुळे नेहमीच भीती वाटत राहते. 32. अश्रू माणसाचे असो किंवा प्राण्यांचे ते बाहेर तेव्हाच येतात जेव्हा मनामध्ये खूप दुःख असते. 33. आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असली पाहिजे की त्याला मनातील गोष्टी सांगण्यासाठी शब्दांची गरज पडली नाही पाहिजे. 34. आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी करून दाखवा. जर तुमची वेळ खराब असेल तर वेळ बदलून दाखवा. 35. कधी कधी तुम्ही काहीही चूक केलेली नसताना सुद्धा लोकांना तुम्ही चुकीचे वाटता. त्यांच्या नजरेत वाईट बनता कारण तुम्ही ते करत नाही जे लोकांना वाटतं की तुम्ही करावं. 36. चांगल्या स्वभावाच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते, ते वाईट वेळेतसुद्धा चांगलेच असतात आणि वाईट स्वभावाच्या लोकांचे चांगलं वागणं तुमची वाईट वेळ आली की गायब होऊन जातं. 37. आयुष्य सुधरवणं आणि बिघडवणं आपल्याच हातात असतं. 38. माणूस जेव्हा असफल होतो त्यावेळी तो कितीही बोलला तरी कोणीही त्याच्या शब्दांना महत्त्व देत नाही. 39. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणे गरजेचे नाही. काही ठिकाणी मन मोठं करावं लागतं आणि काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. 40. सुई जेव्हा चालते तेव्हा चांगले कपडे तयार होतात. प्रत्येक टोचणाऱ्या गोष्टीचा हेतू वाईट नसतो. 41. कदर करा अशा लोकांची जे तुमच्यावर स्वार्थाशिवाय प्रेम करतात, कारण जगामध्ये काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त पाहायला मिळतात. 42. जेव्हा सुखी असाल तेव्हा देवाला विसरू नका आणि जेव्हा दुःख येईल तेव्हा देवावर विश्वास ठेवा. 43. जर सल्ला देणाऱ्यांनी साथसुद्धा दिली तर हे जग आनंदी होईल. 44. भलेही काही स्त्रियांनी आजपर्यंत ताजमहल पाहिला नसेल, पण त्यांनी करोडो भिंतींना घर बनवलं आहे. 45. जो माणूस आपल्या मनातील इमोशन्स आणि भावनांबरोबर लढायला शिकला, विश्वास ठेवा तो आयुष्य जगायला शिकला. 46. कमी बोला
आणि काम जास्त करा, कारण आजकाल लोकांना ऐकू कमी येतं आणि दिसतं जास्त. 47. आयुष्यामध्ये आपल्याला जे पाहिजे असते ते सहजासहजी मिळत नाही. पण खरं हेही आहे की आपल्याला पण तेच पाहिजे असतं, जे मिळवणं सोपं नसतं. 48. ज्या लोकांना नात्यांची कदर असते ते थोडंसं समजून सांगितलं तरी ऐकतात, आणि ज्या लोकांना नात्याची कदर नसते ते छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा नाते तोडून टाकतात. 49. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाशिवाय तुमचे अश्रू, दुःख आणि त्रास कोणीही समजून घेऊ शकत नाही. 50. खूप मतलबी निघतात असे लोक ज्यांच्यासाठी आपण मनापासून आणि स्वार्थाशिवाय सगळं करत राहतो. 51. प्रत्येक माणूस तुम्हाला समजून घेत नाही आणि प्रत्येक माणसाला तुम्ही समजून सांगू शकत नाही. 52. अन्नासारखे विचित्र काहीही नाही माणसाच्या आयुष्यामध्ये. माणूस अन्न मिळवण्यासाठी सुद्धा पळतो आणि ते पचवण्यासाठी सुद्धा पळतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.